तर नमस्कार, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आणि एक महत्त्वाचं स्पष्टीकरण इथे देण्यात आलेलं आहे शासनाकडून। काय होतंय बघा, बऱ्याच साऱ्या महिलांमध्ये अशी भीती निर्माण झालेली आहे की आम्हाला जो आता सध्या लाभ मिळतोय तो काय आम्हाला परत करायला लागणार आहे का, किंवा शासन या लाभाला परत घेणार आहे का। कारण बघा, अशा प्रकारच्या काही बातम्या याच्या समोर येत आहे किंवा वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे, ज्या काही समोर अपात्र ठरणाऱ्या महिला आहेत त्यांच्याकडून जे पैसे आहेत वापस घेतले जाणार आहेत का, याबद्दलच्या काही माहिती समोर येते। आणि ह्याच बाबत आता महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून एक स्पष्टीकरण इथे देण्यात आलेलं आहे। तर बघा, ही काय माहिती आपण आता सविस्तरपणे पाहणार आहेत। वेगवेगळे जे काही व्हिडिओ आहे ते आपल्याला बघून भ्रमित नाही व्हायचं आहे किंवा चुकीची माहिती घेऊन घाबरायचं कारण नाही आहे। तर बघा, महासंवादची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती ही न्यूज आपल्याला पाहायला मिळते। लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही आहे, याबाबतचे जे स्पष्टीकरण आहे हे महिला व बाल विकास विभाग जो आहे त्यांच्याकडून देण्यात आलेले आहे। सविस्तर काय माहिती आपण इथे समोर पाहणारच आहोत। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे किंवा घेण्यात येणार असल्याबाबतच्या ज्या काही प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या आहे वस्तुस्थितीस धरून नाहीये, असं त्यांनी ते स्पष्ट सांगितलेलं आहे। असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास विभागाचे जे सचिव आहे अनुप कुमार यादव यांनी केलेले आहे। अजून त्यांनी काय इथे माहिती दिली ते आपण बघूया। तर बघा, या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वतःच्या इच्छेनेच रक्कम परत करत आहेत, असं यांनी ते सांगितलेलं आहे। म्हणजे शासनाकडून कुठल्या प्रकारची सक्ती नाही आहे, परंतु अशा काही महिला आहेत ज्यांना वाटतंय की आपण या योजनेसाठी अपात्र आहे, तर त्या स्वतःच त्यांना मिळालेली जी रक्कम आहे, जो काही लाभ मिळालेला आहे तो वापस करतायत, परत करतायत, असं यांनी सांगितलेलं आहे की स्वतः करतायत, शासनाकडून कुठल्याही प्रकारची सक्ती नाही आहे। त्याचप्रमाणे बघा, ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबतचे स्वइच्छेने कळवण्यात येत आहे अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यास येत नाही। म्हणजेच काय की काही महिला आहे की स्वतः असं कळवत आहेत की आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे। लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाहीये, असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास सचिव श्री यादव यांनी केलेले आहे। तर बघा मित्रांनो, वेगवेगळ्या ज्या काही बातम्या समोर येत आहे त्यांना तुम्ही बघून घाबरायचं नाही आहे। शासनाकडून कुठल्याही प्रकारची सक्ती नाही आहे की तुम्हाला पैसे परत करायला लागणार आहे। जे काही महिला व बाल विकास विभागाचे सचिव आहे अनुप कुमार यादव यांनी ही माहिती इथे दिलेली आहे। आणि काही महिला अशा आहेत की ज्यांना असं वाटतंय की आपण या योजनेमध्ये पात्र नाही आहेत पण आपल्याला लाभ मिळतोय किंवा आपल्याला आतापर्यंत लाभ मिळाला आहे, तर ते स्वतः त्यांचे पैसे वापस करतायत। तर बघा, दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व लाभार्थी महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।